एकदम चमचमीत मसाला बनवून आपण वेगळ्या पद्धतीचा मसाला तयार करणार आहोत आणि अशी चमचमीत कारल्याची भाजी बनवणार आहोत ना. न खाणारे सुद्धा आवडीनं खातात ही कारल्याची भाजी. बघू शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि खूप कमी मेहनतीमध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. मसालासुद्धा बघू शकता. चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. एक मोठा चमचा धने घ्यायचे आहेत. धने पण छान खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता पाव चमचा जिरं घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे. तर त्याच चमच्याने एक चमचा सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. जर सुकं खोबरं नसेल तुमच्याकडं, जर ते खोबऱ्याची वाटी असते ना, ती बारीक करून भाजलं तरीही चालेल. आता हे मसाले आपले भाजून झालेले आहेत. आता थंड करून घेऊयात. इथं 2 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहेत आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 आल्याचे तुकडे एकदम बारीक बारीक घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला तेल किंवा काहीही न टाकता भाजून घ्यायचं आहे. तर थोडासा कलर चेंज करायचा. बघू शकता या पद्धतीनं ही भाजी बनवा. खूप चमचमीत आणि खरंच खायला खूप मस्त होते. तर कांदे, आलं, लसूण हे आपलं सगळं भाजून झालेलं आहे. प्लेटमध्ये सुद्धा काढून घेऊयात. आता इथं आपण 1 चमचा कराळ वापरणार आहोत. हे कराळ ना शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये, वांग्याच्या भाजीमध्ये किंवा बटाटा रस्सा भाजी करतो ना, त्या भाजीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. पहिलेचे जुने लोक बघा सगळ्या भाज्यामध्ये कराळ वापरायचे. आता आपण कोणीच कोणत्याच भाजीमध्ये कराळ कधीच टाकत नाहीत. कराळ सगळ्या भाज्यामध्ये टाकायचे. खूप फायदेशीर कराळ आहे. आता माझी आई ना सगळ्या भाज्यामध्ये कराळ टाकते. बऱ्याचदा वय झाल्यावर बायकांचे किंवा पुरुषांचे गुडघे वगैरे दुखतात. आता म्हणजे आत्तापासून जर कराळ कोणत्याही भाज्यामध्ये टाकून जर आपण खाल्लेत ना, तर बऱ्याचदा गुडघेदुखी कमी व्हायला मदत होते. म्हणून सगळ्या भाज्यामध्ये कराळ वापरायला विसरू नका. आता कराळ छान खमंग भाजून घेतले आहेत. आता हे आपल्याला सगळं मसाले मिक्सरमधून छान बारीक फिरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कराळ नसतील तर नाही टाकले तरीही काहीच प्रॉब्लेम नाही. तर आता हे पाणी वगैरे काही न टाकता आपल्याला छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. ती बघू शकता अशी चटणी आपली बनवून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा साधं लाल तिखट, पाव चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोथिंबीर टाकायची, बारीक कापून टाकली आहे मी. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे. तर बघू शकता ही चटणी तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. मस्त लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. फक्त खातावेळेस चटणी जेव्हा तुम्हाला खायची असेल ना, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि खायची. खूप मस्त लागते. आता हे कांदा आणि लसूण, आलं आपण छान भाजून घेतलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकूया. आता छान हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. तर आता हे बघू शकता चटणी पण मस्त आपली बनवून तयार झालेली आहे. कलर पण खूप मस्त आलेला आहे. तर ही चटणीसुद्धा तुम्ही अशी पण ही चटणीसुद्धा खाऊ शकता. ती जे पहिल्यांदा मी सांगितली होती ना, ती तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे बरेच दिवस ती चटणी राहते. ही तुम्हाला एका दिवसासाठी ही छान राहते. लगेचच्या लगेच तुम्हाला एका दिवसात संपवावं लागेल. समजा चपातीसोबत खायची असेल, जर नसेल तरी आपण भाजीसोबत कोणत्याही भाजीला तुम्ही ही चटणी यूज करू शकता. भरली वांगे किंवा भरली मिरची जर करतो ना आपण, त्यासाठी सुद्धा ते यूज करू शकता हा मसाला. आता आपण भरली कारल्यासाठी हा मसाला यूज करणार आहोत. तर कारली आपण छान कापून घेतली आहेत आतमधून. त्याच्यातल्या ना बिया सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. नाहीतर कारले खूपच चवीला कडवट होतील. जर खूपच कवळे कारले असतील तर बिया काढायची गरज नाही आहे. इथे थोडेसे जाडच बिया होत्या कारल्यामधून, म्हणून मी बिया सगळ्या काढून घेतल्या आहेत. आणि थोडंसं हळद मीठ लावून कारल्याला 10 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झाल्यावर हे कारले आपल्याला तेल किंवा तूप काही न टाकता हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. मग त्यांचा उग्रपणा ना कमी होतो आणि कारले खायला खूप मस्त लागतात. भाजी अशी चविष्ट होते. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा ही रेसिपी. कारले आपण छान भाजून घेतले आहेत. आता फोडणीसाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. 2 चम्मच तेल घेतलं आहे. तर कारली आपण छान आतमधून कट केले होते ना, त्याच्यामध्ये मस्त असा मसाला भरायचा आहे. दाबून मसाला व्यवस्थित भरायचा आहे. जितका शक्य होईल तितका जास्त मसाला भरायचा आहे. म्हणजे आपली कारल्याची भाजी ना खूपच चमचमीत आणि चवीला अप्रतिम होते. नक्की करून बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक पण करा. तर आता हे सगळे मसाले कारल्यामध्ये भरून झालेले आहेत. तर बघू शकता या पद्धतीनं मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तर थोडंसं मसाला आपलं वाटण उरलेलं आहे. तर ही फोडणीसाठी आपल्याला ठेवायचं आहे वाटण. तर तेल पण छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर पहिल्यांदा तेलामध्ये कारले आपण छान परतून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे.
तर व्यवस्थित 2 ते 3 मिनटं आपल्याला कारली फक्त तेलामध्ये परतून घ्यायची आहेत. आता 2 ते 3 मिनटानंतर हा मसाला उरलेला होता ना वाटण, ते सुद्धा वाटण आपल्याला तेलामध्ये टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे 1 मिनटं छान परतून झाल्यावर आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात शिजायला. एकदम बारीक गॅसवर आपल्याला शिजवायचं आहे. झाकून ठेवूया म्हणजे पटकन शिजते. 10 ते 15 मिनटानंतर बघणार आहोत आपण. मस्त असे आपले कारले शिजलेले आहेत आणि मसाला असा बाहेर आलेला नाही आहे. एकदम असा आतमध्ये भरलेला आहे कारल्यामध्ये. तर बघू शकता चमचमीत अशी कारल्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता. आहोंच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.